मराठी बाणा, लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. शेठ एनकेटी स्कूल आणि महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, शिक्षण उपसंचालक सांगवे देखील हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता शेठ एनकेटी कॉलेजमधील सभागृहात झाली असून यावेळी जितेंद्र नांजीबाई ठक्कर, शेठ एनकेटी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील दिलीप पाटील, मनीषा शेठ, एनकेटी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक लिडिया सालियन, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. महापौर नरेश म्हस्के व सांगवे सरांनी आपल्या मनोगतात लसीकरणाबद्दल मुलांच्या मनातील भीती घालवली व त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन केले. लसीकरण सर्व शिक्षक यांनी सर्वांनी मिळून सहकार्य केले. स्त्रियांनी राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करत असताना स्वतःचा कृती आराखडा तयार करावा. स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृती करण्याचा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होतो त्या ठिकाणी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे, स्त्रियांच्या न्यायाचे दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. VPMS KG जोशी कला महाविद्यालय, NG बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने महिलांचे राजकारणातील नेतृत्व, जागतिक ते स्थानिक अडचणी व संधी या विषयावर आयोजित जागतिक परिषदेचा समारोप श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे त्यांनी या परिसंवादात संबोधित केले. जागतिक स्तरावर स्त्रियांविषयक असलेले कायदे, संयुक्त राष्ट्र संघाने केलेले कायदे, करार, परिसंवाद, सहस्त्रकातील उद्दिष्टे, हवामान बदलातील स्त्रियांची भूमिका यासंबंधीची माहिती देऊन स्त्रियांच्या राजकीय नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा उहापोह नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केला. ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना 500 चौरस फुटाची करमाफी देण्याऐवजी मोठ्या विकासकांना म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबरिया विहंग गार्डन इमारतीला 21 कोटी माफ केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे महानगरपालिका लोकप्रतिनिधी चालवत आहे की विकासक, अशी गंभीर प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली. ठाणे ग्रामीण क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत राहावे यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 12 जानेवारी 2022 रोजीच्या रात्री 12 वाजेपासून ते दिनांक 27 जानेवारी 2022 रोजीच्या दुपारी 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घोषित केले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठीकाठी बाळगणे आवश्यक आहे अशांनाही आदेश लागू असणार नाही, असे या मनाई आदेशात नमूद करण्यात आले आहे. ठाण्यात नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या हॉलमध्ये रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध सर्वोत्कृष्ट ब्रेस्ट सर्जन आणि ऑन्कोलॉजी सर्जन डॉक्टर शेखर कुलकर्णी आरोग्य व जीवनशैली या विषयावर आज रात्री 8:15 व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. कोविडबाबत शासकीय आचारसंहिता सध्या चालू राहिल्यामुळे हा बदल यंदा अनिवार्य झाला आहे. 2 गज की दूरी, मास्क हे जरुरी ही परिस्थिती कायम असल्यामुळे आपण यंदा 8 ते 14 जानेवारी 2022 या काळात रोज रात्री 8:15 व्हर्च्युअली https://www.facebook.com/रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला या लिंकवर क्लिक करून व्याख्यानमाला पाहता येईल. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाहीये. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये.
त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉक्टर निरुपमा डांगे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नुकतीच पिंपरी चिंचवड येथे 55वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टनी पदकांची लयलूट केली. स्पर्धेत 13 सुवर्ण, 14 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 31 पदकांची कमाई करत सरस्वतीच्या साक्षी दळवी, अनन्या शेट्टी, क्रिशा जतीन शाह, प्रसन्न कुसेकर, सिमरन जोशी आणि प्रिन्स जैन यांनी आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना एकीकडे भर रस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते, तर दुसरीकडे कायदे मोडून सुरू असलेल्या येऊर आणि घोडबंदर परिसरातील हुक्का पार्लर, डान्स बार, पब चालकांना जाजं मंथरले जात आहेत. या विरोधात तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई होत असल्याने कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. रात्रभर सुरू असलेल्या डान्स बारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर जुजबी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हे अवैध धंदे सुरू आहेत. रेल्वे स्थानक, वागळे इस्टेट, येऊर, घोडबंदर आदी भागात कोरोनाचे नियम डावलून रात्रभर आणि पहाटे 4 वाजेपर्यंत डान्स बार, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. काही वेळा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे या बाबी उघडकीस आणल्या जातात. त्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई होते. परंतु या प्रकरणी अधिकाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे आमदार केळकर यांनी पत्रात म्हटले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लघु उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा पुरस्कार 2021-22 यासाठी जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी 23 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे. अधिकाधिक लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान, कार्यपद्धती, व्यवस्थापन कौशल्य, उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य व संशोधन इत्यादी बाबतची सुधारणा करावी. यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतूने जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा सल्लागार समितीद्वारे छाननी करून प्राप्त अर्जामधून निवड करण्यात आलेल्या
उत्कृष्ट लघु उद्योजकांना 1000 रुपयांचे प्रथम पुरस्कार व 10 रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि मानचिन्ह सत्कारपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अटी खालीलप्रमाणे आहेत. ज्या घटकांना यापूर्वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत. घटक उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील 3 वर्षांच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या लघु उद्योग म्हणून नोंदणीकृत झालेले असावे. मागील 2 वर्षात सलग उत्पादन करीत असणारे घटक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा असे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील यांनी केले आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे 15 जानेवारीपासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे बेसावध राहू नका. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. ऑक्सिजनचा वापर दररोज सुमारे 400 मेट्रिक टन इतका वाढला आहे असे आरोग्य विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरणात सांगितले. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फूट म्हणजेच 46.45 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला. या निर्णयाची 1 जानेवारी 2022 पासून अंमलबजावणी होईल. याचा 16,14,000 निवासी मालमत्तांना लाभ मिळेल. राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असावे असा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापने अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कोविडच्या पार्श्वभूमीवर करमाफी देण्याचा निर्णय झाला. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून 100% कर माफ करण्यात येणार आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत नागपूर, पुणे आणि अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून 9 अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. सध्याच्या एकूण 27 पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त 59 पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेत महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी कायमस्वरूपी 3% निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. यामुळे दरवर्षी सुमारे 450 कोटी रुपये इतका निधी महिला व बाल विकास विभागास मिळणार आहे. शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस भुईभाडे आकारून 30 वर्षांकरिता भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा निर्णय झाला. या संस्थेस मौजे आंबवली तालुका अंधेरी येथील 3700 चौरस मीटर क्षेत्राची शासकीय जमीन दिली जाईल. केंद्र किंवा राज्य शासनाच्या पायाभूत अथवा जलसंपदा प्रकल्पाच्या कामाकरिता विभागीय आयुक्तांना आवश्यकता वाटल्यास रात्रीच्या वेळी देखील गौण खनिजाच्या उत्खननाची व वाहतुकीची परवानगी देण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 31 गौण खनिजांच्या रॉयल्टी व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय झाला. यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मधील संबंधित नियमात सुधारणा केली जाईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडे दिल्लीच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळाची थकीत 88.24 कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता देण्यात आली. लवादाने दिलेल्या निर्देशानुसार विशेष बाब म्हणून हा निधी देण्यात येणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यावर वारंवार स्थगिती येते. त्यामुळे आधार प्रमाणित चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. लघुसिंचन योजना आणि जलसाठे यांच्या प्रगणनेअंतर्गत राज्यातील लघु पाटबंधारे योजनेच्या प्रगणनेचे 99% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम आठवड्याभरात पूर्ण करून याबाबतचा अनुपालन अहवाल केंद्र शासनाला पाठवावा असे निर्देश मृद व जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे यांनी दिले. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे शेतीला पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी पाणी पुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. खेळ आणि अभ्यास या दोन्हीमधील सरावाला खूप महत्त्व आहे. सराव जितका अधिक तितकी यशाची शक्यता अधिक असते. सरावामुळे आत्मविश्वास वाढतो. आपल्यातील त्रुटी उणीवा समजतात. त्यामुळेच परीक्षेतील यशासाठी ही सराव प्रश्नपत्रिका त्याच वातावरणात सोडवणे हा उत्तम पर्याय ठरतो. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील 12वी कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.